हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 30. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. यामध्ये बघा आपल्याला टोटल 6 नॉलेज चेक दिलेले आहे. यामध्ये गाइडेड ड्युटी व सेल्फचे प्रश्न दिलेले नाही, टेकच्या बाकीचे कोणतेही प्रश्न दिलेले नाही. फक्त 6 नॉलेज चेक आहे आणि शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट दिलेला आहे. तर 6 नॉलेज चेक आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी दिलेले आहे हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये खूप सारे नॉलेज चेक दिलेले आहे. तर सर्व नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही. फक्त आपल्याला ज्याचे मार्क्स आहे, जे ब्लू कलरमध्ये आहे, तेच आपल्याला सोडवायचे आहे. आता या ठिकाणी मी सर्व सोडवलेलं आहे, त्यामुळे ते सर्व ग्रीन दिसत आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो ते कोणकोणत्या ठिकाणी ते आपल्याला नॉलेज चेक दिलेले आहे आणि कोणकोणते आपल्याला सोडवायचे आहे. तर सर्वात पहिले तर नॉलेज चेक आपल्याला कोणत्या ठिकाणी आहे बघा. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन पाहून घ्या. त्यानंतर व्हॉट आर 21st सेंचुरी स्टडी स्किल्सवर या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहू शकता यामध्ये याही ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे, परंतु ते आपल्याला सोडवायची गरज नाही. आपल्याला ग्रास होपरच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. पहिलं नॉलेज चेक असणार आहे ते. थोडं स्क्रोल करून खाली या. पाहू शकता याही ठिकाणी दिलेलं आहे नॉलेज चेक, याही ठिकाणी दिलेलं आहे आणि याही ठिकाणी दिलेलं आहे, परंतु ते आपल्याला सोडवायची गरज नाही. ग्रास होपर ॲपच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. असे आपल्याला 6 नॉलेज चेक यामध्ये दिलेले आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न आलेले आहे. तर पहिला प्रश्न, यू हॅव अ चॅलेंजिंग हिस्ट्री एक्झाम कमिंग अप. Which type of Quizlet flashcard will be most effective for memorizing key date and events म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मॅचिंग कार्ड विथ डेट ऑन वन साइड अँड इव्हेंट ऑन द अदर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ कॅन क्विझलेट हेल्प इन मेमोरायझिंग लेसन्स क्विकली म्हणत आहे. तर याचं उत्तर बाय क्रिएटिंग फ्लॅशकार्ड्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पाहू शकता पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. आता दुसरं नॉलेज चेक आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला स्कूल प्लॅनरच्या खाली जे दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. ग्रास होपरच्या खाली हे नॉलेज चेक आपण सोडवलं. त्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करा. पाहू शकता स्कूल प्लॅनर ॲप आहे. स्कूल प्लॅनर ॲपच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि तेच तुम्हाला सोडवायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, युअर फ्रेंड अनिल वांट टू अडॉप्ट हेल्दी हॅबिट इन हिज डे टू डे लाईफ. व्हिच ॲप वुड यू लाईक टू सजेस्ट हिम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ॲस्पेक्ट ऑफ स्टडिंग इज मोस्ट लाईकली टू बी ॲड्रेस बाय अ स्टडी टिप्स ॲप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इम्प्रूव्हिंग टाईम मॅनेजमेंट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. नैना एमिंग टू इम्प्रूव्ह हर स्टडी हॅबिट्स डाउनलोड द स्टडी टिप्स ॲप. विच फीचर ऑफ द ॲप इज लाईकली टू हेल्प हर द मोस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे. हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे क्लिकिंग ऑन अ डेट अँड एंटरिंग इव्हेंट डिटेल्स. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच फीचर अलाव यू टू शेअर युअर गुगल कॅलेंडर विथ अदर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, कॅलेंडर शेअरिंग. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा. तर फ्लाईट रडार 24च्या नंतर पाहायचं आहे आपल्याला. तर स्क्रोल डाऊन करा. पुन्हा थोडं स्क्रोल डाऊन करा. फ्लाईट रडार 24च्या नंतर तर पाहू शकता फ्लाईट रडार ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, सिलेक्ट इंडिया फ्रॉम द कोहिमा ॲटलस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पहिलंच असणार आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. फॉर गेटिंग द बिलो डाटा
व्हॉट शोल बी युअर सर्च क्रायटेरिया म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इंडिया इकॉनॉमी GDP आहे. 7 नेक्स्ट क्लिक करा. ऑन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी व्हॉट डाटा विल बी डिस्प्ले म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. अक्षर वांट टू डायरेक्टली डाउनलोड द डाटा ऑन अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया, हाऊ कॅन ही डू दॅट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. रेफर द इमेज अँड आयडेंटिफाय द फॉर्मॅट इन विच यू कॅन डाउनलोड द डाटा फ्रॉम कोहिमा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर PPT XL SX PDF अँड PNG आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. एंड एक्झामला इथे एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तिसरं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी बघा कोणत्या ठिकाणी पाहायचं आहे. चौथं नॉलेज चेक थोडं स्क्रोल करून खाली या. त्यानंतर बघा तिसरं झाल्यानंतर चौथ्यासाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI इंडोग्राम या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पाहू शकता पार्टनरिंग विथ AI इंडोग्रामच्या वरतं जे नॉलेज चेक आहे म्हणजेच अंडरस्टँडिंग माय पर्सनॅलिटी टाईप्स, याच्या खाली जे नॉलेज चेक आहे हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर या ठिकाणी चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, विच वेबसाईट विल हेल्प यू टू टेस्ट युअर इमोशनल कोटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे IHHP.com. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग फीचर विल हेल्प यू टू फाइंड अँड टेक अँड IQ टेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे सोडवणं आणि आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. चौथं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज कोण्या ठिकाणी आहे बघा, पार्टनरिंग विथ AI इंडोग्रामच्या खाली जे दिलेलं आहे तर हे आपलं 5वं नॉलेज चेक असणार आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज आयडिओग्राफ AI हेल्प इन इमेज जनरेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय कन्वर्टिंग टेक्स्ट प्रॉम्प्ट इनटू इमेजेस आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. दिस इमेज बेस्ड रिप्रेझेंट विच आयडिओग्राम फीचर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टेक्स्ट टू इमेज जनरेशन्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. 5वं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला 6वं आणि शेवटचं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर त्यासाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI स्वच्छता ॲपवर क्लिक करा आणि याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे हे आपलं 6वं नॉलेज चेक असणार आहे म्हणजे शेवटचं. तर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. हाऊ डज द स्वच्छता ॲप कंट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग पब्लिक हायजीन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय अलाउविंग युजर टू रिपोर्ट सॅनिटेशन इश्यू इन रिअल टाईम हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. व्हिच फीचर ऑफ द स्वच्छता ॲप इज डेमॉन्स्ट्रेटेड इन धिस इमेज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सिटीझन कंप्लेंट रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 6वं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, इन अॅन आर्ट कॉम्पिटिशन अ स्टुडंट ड्रॉ ऑन अ पॅड अँड इट अपियर इन्स्टंटली ऑन द कॉम्प्युटर विच डिव्हाइस मेक दिस पॉसिबल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे ग्राफिक टॅबलेट. 7 नेक्स्ट क्लिक करा. युअर क्लास कनेक्ट अ कॅमेरा टू द कॉम्प्युटर टू कॅप्चर फोटो डायरेक्टली विच डिव्हाइस इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे डिजिटल कॅमेरा.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ शॉपकीपर युजर्स अ डिव्हाइस टू क्विकली रेकॉर्ड द प्राइसेस ऑफ प्रोडक्ट ड्युरिंग बिलिंग. व्हॉट डिव्हाइस इज दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बारकोड रीडर्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर कॉम्प्युटर टीचर प्रिंट अ कलरफुल पिक्चर ऑन अ पेपर फॉर अ प्रोजेक्ट. विच डिव्हाइस इज दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे, प्रिंटर. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट वांट टू इनपुट टेक्स्ट क्विकली विदाउट युजिंग द कीबोर्ड. विच डिव्हाइस कोल्ड दी यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मायक्रोफोन विथ स्पीच रिकग्नेशन सॉफ्टवेअर्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर टीचर वांट टू शो द क्लास अ प्रिंटेड डायग्राम ऑन द कॉम्प्युटर स्क्रीन. विच डिव्हाइस इज बेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे, स्कॅनर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा, इन अ क्विज कॉम्पिटिशन आन्सर आर एंटर्ड बाय प्रेसिंग अ सिंगल बटन लिंक टू द कॉम्प्युटर. विच डिव्हाइस इज यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बझर सिस्टीम्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ फोटोग्राफर वांट टू अपलोड प्रिंटेड फोटोज टू द कॉम्प्युटर फॉर एडिटिंग. विच इनपुट डिव्हाइस शोल्ड दे चूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्कॅनर्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल कंडक्ट ऑन ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन वेअर स्टुडंट ड्रॉ इज डायरेक्टली ऑन द कॉम्प्युटर. विच डिव्हाइस इज प्रोव्हाइडेड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ग्राफिक टॅबलेट विथ स्टायलस आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड इज एडिटिंग अ ड्रॉइंग अँड युजेस अ पेन लाईक डिव्हाइस ऑन अ फ्लॅट सरफेस. व्हॉट इज दिस डिव्हाइस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्टायलस अँड ग्राफिक टॅबलेट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 30 कंप्लीट सोडवायचं आहे.